डेली स्टोरीज प्रस्तुत करीत आहे एक हृदयस्पर्शी ग्रामीण कथा. आईच्या संघर्षाची, संसाराच्या जबाबदारीची आणि काळाच्या कठोर वास्तवाची. ही गोष्ट ऐका, सखू आणि मारुतीचा संसार. तोलामाईची लेक सखू आता वयात आली होती. तिच्या लग्नाचा विचार आता तोलामाईच्या मनात घोळत होता. पण हुंडा देऊन लग्न करायची तिची परिस्थिती नव्हती. ती एकटी तिच्या 2 अपत्यांचा पालनपोषण करत होती. मुलगा संतराम आणि मुलगी सखू. मुलगा जन्मताच अपंग जन्माला आला होता. आता चिंता होती ती सखूच्या लग्नाची. शेजारच्या गावात मारुती राहत होता. त्याला कोणीही नव्हतं. तो अनाथ होता. गावातील जवळच्या व ज्येष्ठ मंडळींनी विचार केला की सखू आणि मारुतीचं लग्न लावलं तर तोलामाईची सखूच्या लग्नाची चिंताही मिटेल आणि मारुतीला बायकोच्या रूपात घर मिळेल. सगळं ठरलं. मारुती आणि सखूच लग्न झालं. ते दोघे तोलामाईच्याच घरी राहत होते. दिवसभर मिळेल ते काम करायचं आणि रात्री दिवसभर काम करून कमावलेलं पोटाला खाऊन झोपायचं. दिवस सरत होते. सखू आणि मारुतीचा संसार आता फुलत होता. सखूला दिवस गेले आणि काही महिन्यात तिने एका गोड मुलीला जन्म दिला. बघता बघता सखू आणि मारुतीचा परिवार खूप मोठा झाला. त्यांना 5 अपत्ये झाली. 3 मुली आणि 2 मुलगे. त्यात मोठी मुलगी अंजना खूप हुशार आणि कष्टाळू होती. लहान असतानाच तिचे लग्न तिचा मामा संतराम बरोबर केलं. ती अजून मोठी सुद्धा झाली नव्हती. पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनल डेली स्टोरीजला सबस्क्राईब करा.